हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नाली अस्मी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते आहे। आज आपण ह्या सनफ्लॉवरची पानं कशी बनवायची आणि दांडा कसा बनवायचा ते शिकवते आहे। 3 वेगवेगळ्या साईजेसची कालप्रमाणेच मी तुम्हाला दाखवते आहे। काल सूर्यफूल दाखवलं, आज हे दांडा विथ तार मी दाखवते आहे। लीव्स विथ तार दाखवते आहे। त्यासाठी ही जी तार आहे ही घेतलेली आहे मी बारीक क्राफ्टच्या दुकानामध्ये। ही क्राफ्टची वायर मिळते आणि त्याचप्रमाणे ही स्टेमची पण वायर मिळते। आपल्याला वायर म्हणा किंवा तार म्हणा ती तुम्हाला मिळते। आता ती या 2 साईजेसमध्ये साधारणतः एवढा फरक पडतो आणि तुम्ही ही जो मधली जी स्टेमसाठी घेतली ती तुम्ही लाकडी देखील घेऊ शकता। ती देखील क्राफ्ट स्टोअरला इझिली अवेलेबल आहे। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण हे सगळं काही मिळतं आणि साधारणतः ह्या तार अगदी बारीक असते पानासाठी जी घेऊ त्याला। आता ग्रीन कलर पानासाठी आपण घेतो आहे। आता ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या नीडल्स आहेत। ही 2 नंबरची नीडल, त्यानंतर 3.5ची आणि 5 नंबरची, आणि मग 3 सूर्यफूल केले। त्याचप्रमाणे पानं पण सेम प्रोसिजर, पण 3ही वेगवेगळ्या नीडल्स वापरते आहेत। आता मी फर्स्ट जी घेतली आहेत हे मी 11 चेन्स मी घेते आहे। आता चेनसाठीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे बेसिकमध्ये, तो बघाल। आता ह्या मी 11 चेन घेतल्या आहेत आणि ह्या 11व्या चेनमध्ये मी बरोबर ती तार टाकून घेते आहे आणि ही टाकल्यानंतर मी एका बाजूने तिला वाकवते थोडीशी आणि नंतर मी ती तार आणि आपण केलेल्या चेन एकाच लाईनला ठेवते आहे बघा। आणि त्याच्यामधून मी बरोबर आता हा सिंगल क्रोशा घेतला। आता ती तार आणि ही दोघांमधून मी घेते आहे बघा, पॅरलल ठेवलेला आहे आणि दोघांमधून मी घेते आहे। त्यानंतर हा झाला हाफ डबल, त्यानंतरचं परत एक हाफ डबल घेतला आणि मग त्यानंतर डबल क्रोशा, एक डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि तिसरा। आता परत एकदा दाखवते आहे, परत एकदा बघा, सिंगल क्रोशा घेतला मी हा फर्स्ट, त्यानंतरचा हा सेकंड, त्यानंतरचा हाफ डबल, त्या पुढच्या स्टिचमधून हाफ डबल आणि त्यानंतर पुढच्या स्टिचमधून परत हाफ डबल। आता याला तार आणि हे दोघांमधून मी घेते बघा, तार बरोबर पॅरलल ठेवली आहे। मग डबल क्रोशा, मग परत डबल क्रोशा, मग परत एक डबल क्रोशा, त्यानंतरचं मी घेते आहे हाफ डबल आणि त्यानंतर आहे चेन घेतली मी फक्त सिंगल। आता ही ती वरती आल्यानंतर परत चेन घेतलं, ती एक सिंगल क्रोशा घेतला, लास्ट याच्यातून एक सिंगल क्रोशा घेतला आणि एक चेन घेतली, एक चेन, परत त्याच स्टिचमधून मी सिंगल क्रोशा घेते आहे आणि टर्न होणार। आणि आता बघा मी हे बरोबर टर्न करते ही तार, कारण तार आता बघा तारेच्या मधून आपण बरोबर घेतो आहे। आता तार आणि हे मधली चेन आहे त्यातून मी बरोबर एक हा हाफ डबल घेते आहे। फर्स्ट याच्यातून मी एक सिंगल क्रोशा घेतला होता, मग हाफ डबल आणि मग परत 3 मी डबल क्रोशा घेतली आहे। 3, 1, 2 आणि हा 3 बरोबर मी हे घेतले आहेत चेन आणि ही जी वायर ती सरळशी खाली करून घ्या। हे 3 डबल क्रोशा, मग त्यानंतरचा हाफ डबल क्रोशा, 1, 2 आणि त्यानंतर सिंगल क्रोशा, लास्ट याच्यातून सिंगल क्रोशा झालं की संपलं, झालं फिनिश। हे बघा तारेमुळे हा असा शेप येतो छानपैकी। आता त्यानंतर मी वायर कट करून घेते। इकडच्या बाजूला मी एक सिंगल क्रोशा घेते या साईडला आणि लोकर कट करते, वायर देखील कट करून घेते। मला वायरही कट तेवढी करावीच लागणार आहे। आता हा फक्त स्लिप स्टिच मी इथे घेतली आणि हा दोरा मी काढून घेतला, थ्रेड। आता बघा हे बरोबर असं झालेलं आहे। आता ती जी वायर आहे किंवा ती जी स्टेमसाठी घेतलेली तार आहे ती आपण कापून घेतो आहे। ही साधारणतः एवढं अंतर ठेवायचं आणि ही कापून घेते मी एवढी, ती बांधायला लागेलच आपल्याला। नंतर हा बरोबर त्याला गुंडाळून घ्यायचा दोरा आणि त्या 2 तारेच्या मध्ये बरोबर अडकवून ठेवायचा, 2 तारे गुंडाळून टाकायचे पूर्ण। झालं हे पहिलं पान। तर सेम प्रोसिजर जी मोठं पान करायचं आहे त्याच्यासाठी करायची। सेम 11 स्टिच ही झाली 2 नंबरच्या सुईने। त्यानंतर पुढचं आहे 3.5 नंबरची मी घेतली, त्याच्यामध्ये सेम प्रोसिजर 11 चेन्स मी घेते आहे
त्यानंतर मी पहिल्या ह्याच्यातून काय घालणार आहे, बरोबर ती तार घालून घेणार आहे, एका बाजूला वाकवणार कारण निघायला नको म्हणून. त्यानंतर पहिल्या ह्याच्यातून सिंगल क्रोशा, दुसऱ्या ह्याच्यातून पण सिंगल क्रोशा घेतला आहे, तिसऱ्या ह्याच्यातून मी घेतला आहे हाफ डबल. सेम जी प्रोसिजर आधी केली होती पहिल्या तीच सेम, काहीच चेंज नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर हाफ डबल 2 झाले आणि पुढचे आता 3 डबल क्रोशा. तार आणि ते मी पॅरल ठेवते बघा, एकात मुद्री बरोबर घेतली आहे. ती अगदी जवळजवळ ठेवलं ना ती लक्षात देखील येत नाही की आपण तारेच्या मधून काढतोय. 3 डबल क्रोशा झाले आणि त्यानंतरचं मग एक आहे हाफ डबल. तार आणि चेनचं हे वुलती एकत्रच ठेवायची. आता हा हाफ डबल झाला. मग तर 2 हाफ डबल झाले. तार आणि ती चेनचा ती दांडी ती एका लाईनमध्येच ठेवायची आहे. या परत दुसरा हाफ डबल, त्यानंतर मग सिंगल क्रोशा, एक चेन, सिंगल क्रोशा आणि मी ही वाकवून घेते बरोबर बघा. हे नीट मी खाली सरकवून घेतलं आणि वाकवते. आणि वाकवल्यानंतर परत मग सेम जसं आपण या बाजूने केलं तसंच दुसऱ्या बाजूने करायचं आहे. सिंगल क्रोशा, हाफ डबल, त्यानंतर डबल क्रोशा, डबल क्रोशा, त्या चेनमधून काढायचं आहे. डबल क्रोशा, परत एक डबल क्रोशा, सेम बरोबर त्या चेनमधून काढून घ्यायची. डबल क्रोशा, त्यानंतरचं आहे हाफ डबल, हाफ डबल, सिंगल क्रोशा. सिंगल क्रोशा झालं. बस कट करायचं वायर पण आणि लवकर पण आणि बांधून घ्यायचं. आता ही स्लिप स्टिच मी घेते इथे, फक्त दोघातून काढून स्लिप स्टिच मी घेते. झालं. आता मगासारखंच ती वायर गोल गोल गुंढाळायची आणि त्याला ती लवकर गुंढाळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने गुंढाळी आहे आणि त्यात ही अशी अडकवून टाकायची. झालं. दुसरं पान पण तयार झालं आहे. तिसरं पान पण बघा, ह्या साईजमध्ये बघा असा फरक पडतो बघा दोन्ही साईजमध्ये. सुई फक्त मी मोठी वापरली 3.5ची घेतलेली आहे. पहिली 2 नंबरची होती, मग 3.5ची आणि मग आता मी 5 नंबरची घेते. सेम प्रोसिजर मी याला करते आहे. 11 चेन्स घ्यायच्या आणि सेम पद्धतीने करते बघा. साईजमध्ये ही 100% फरक पडेल. काल तुम्हाला मी सूर्यफुलाच्या व्हिडिओत दाखवलेलंच आहे की कसा फरक पडतो. सूर्यफूल छोटं मोठं मोठं तयार होतं. सेम आता पानामध्ये देखील होणार आहे. हे तिसरं पान देखील तसंच करायचं. परत तार टाकायची आणि याच पद्धतीने हे करायचं आहे. सेम पद्धतीने हे पण मी पान तयार करून घेते आता. आणि तुम्हाला काही अडचण वाटली तर माझे बेसिक पण बघा क्रोशाचे हे, आणि त्याचप्रमाणे मी सूर्यफूल देखील टाकलेलं आहे. आता हे पान मी अशाच पद्धतीने बनवून घेतलं. झालं बघा. हे बघा साईजमध्ये केवढा फरक पडतो. ही तार पण मी कट केली, एक्स्ट्रा एक्सेस जी होती ती कट करून घेतलेली आहे. आणि आता परत हे तार जवळजवळ गुंढाळायची आणि त्याच्यावरती लवकर गुंढाळायची. हे बघा झालं बघा. 3 वेगवेगळ्या साईजेसची पानं बनवून झाली. प्रोसिजर तीच असेल. 2 नंबर, 3.5 आणि लास्ट जे आहे ते 5 नंबरच्या सुईने. हे बघा केवढा तरी फरक पडतो 3 पानांमध्ये. 3ही सुया वेगवेगळ्या घेतल्या आहेत मी. ही
पहिली आहे 2 नंबर, मग 3.5 आणि 5 नंबर. आता काल जे सूर्यफूल बनवले होते तर त्यासाठी आता ते मी वापरते. मी अगोदर 2 एक बनवलं होतं तर ते सेम मी बनवते. एका सूर्यफुलाला 2 पानं मला लागतात. त्याच्यासाठी स्टिक करायला आता मी ग्लू गन घेते, वरचा दांडा स्टिक करायला. आता मध्ये बरोबर जे मागचा भाग आहे त्याच्यामध्ये जी सर्कल आहे त्याच्यामध्ये तो दांडा आपण टाकायचा आहे. आणि मग ग्लूगनने मी ते लावून ग्लूगनने मी ते टाईट करून घेते आतमध्ये. बघा अशा पद्धतीने आतमध्ये टाकलं आणि मी ग्लू त्याला वापरला, बरं ग्लूगनने लावून टाकलं. आता ही जी आहे ही अशी बरोबर दोरी खाली घ्यायची सो दॅट तो टाईट राहणार आणि मग त्या बरोबर गुंडाळून घ्यायची ही अशा पद्धतीने. हा असा टेप देखील मिळतो मार्केटमध्ये, हा पण तुम्ही लावू शकतात तिथे. आता हे अशाच पद्धतीने ही पानं देखील लावून घ्यायची आहेत. इथे दोन्ही बाजूला ही तार तिथे गुंडाळायची आणि गुंडाळून घ्यायची. अगदी शेवटपर्यंत अशी लोकर गुंडाळत यायचं आहे. तुम्हाला आता बेसिकसाठी तुम्ही माझे व्हिडिओज बघा, मी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सूर्यफुलाचा पण व्हिडिओ दिला. आता हे ग्लूगनने खालती मी लावते आणि ही परत गुंडाळून तिथे मी टाईट करते. बस कट केला थ्रेड आणि हे तयार झालं आहे. त्याच पद्धतीने मी आता दुसरं तयार करायला घेते. दुसरं तयार करताना देखील मी आता फक्त इथे ही वायर वापरलेली आहे. ही वर अशी वाकून घ्यायची हाताने किंवा पिंचिसने. ती वाकून हाताने जे मोस्टली वाकते ती, आणि त्यानंतर ती आत टाकून घेतली बघा. आणि ही पडत देखील नाही. ग्लूगनने परत टाईट करायचं. हे असं अशा पद्धतीने इथे टाईट करून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर त्याला तुम्ही मगासारखी वूल किंवा टेप दोघांमध्ये कुठलेही लावू शकते. इथे टेपचा कलर आणि माझ्या पानांचा कलर मॅच होत नाही आहे म्हणून मी मोस्टली इथे वूलच घेईल. फक्त तुम्हाला दाखवलं आहे मी कसं करायचं आहे ते. तर आता मी इथे वूलच घेते आहे कारण ते 2 कलर वेगवेगळे होतात. आता मी इथे परत काय करते आहे, हे मधलं जे दिसतं ना ते व्हाईट नको दिसायला म्हणून मी एक छोटंसं एक सर्कल करते, मॅजिक सर्कल, आणि त्याच्यामध्ये 10 सिंगल क्रोशा फक्त घेते आहे आणि कट करते. एवढंच करते सो दॅट ते मागे मी तिथे चिटकवून टाकते. त्याचे मागचं ग्लूगनचं पांढरं दिसतं ना फुल चिटकवतं ना ते दिसणार नाही. ते तुम्ही देखील केलं तरी चालेल, ते सेपलसारखं दिसतं. आणि बघ याच पद्धतीने मी हे आतमध्ये लावून घेते आहे त्याला. आणि हे लावल्यानंतर तिथे चिटकवलं की झालं. हे दिसत नाही म्हणजे ग्लूगनचं पांढरं जे आलं ते दिसत नाही आणि टाईट पण होतं. आता मी हे वायरवरती केलं आणि आधीचं मी कशावरती केलेलं होतं, लाकडी याच्यावरती केलेलं होतं. तर लाकडीमध्ये एवढंच होतं की ती वायर आपल्याला कशी वाकवता येते, लाकडी वाकवल्यानंतर ते तुटतं. आता त्याच पद्धतीने मी तिसरं फूल तयार करून घेते आहे. अशा पद्धतीने 3 वेगवेगळ्या साईजची फुलं आणि पानं मी तुम्हाला सांगितली आहेत. हे नक्की करून बघा. तुमचा अभिप्राय पण कळवा मला आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.